सर, आज 8व्या महिन्याची सोनोग्राफी किंवा ग्रोथ स्कॅन झाला आणि बाळाची वाढ कमी आहे असं सांगितलं गेलं आहे. तर नेमकं याचे काय कारणं आहेत आणि त्याला ट्रीट करण्यासाठी काय करता येऊ शकतं? तर पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे बाळाची वाढ कमी म्हणजे नेमकं काय? तर साधारणपणे जे 10th सेंटाईल याच्यापेक्षा जर कमी वाढ असेल तर त्याला आपण ग्रोथ रिस्ट्रिक्शन किंवा फिटल ग्रोथ रिस्ट्रिक्शन, इंट्राउटरन ग्रोथ रिस्ट्रिक्शन असं बोलतो. तर याची नेमकं कारणं काय असतात? तर बऱ्याच वेळा मेडिकल कंडिशन असतात. जसं की रक्ताचं प्रमाण कमी असणं, ब्लड प्रेशर जास्त असणं, डायबिटीज असणं किंवा प्रेग्नन्सी पिरियड्स पटकन प्रेग्नंट झालेल्या आहात विदिन 1.5 इयरमध्ये लगेच प्रेग्नन्सी राहिलेली आहे. तर हे महत्त्वाचे कारण आहे ज्याच्यामध्ये बाळाची वाढ कमी होऊ शकते. तर याच्यामध्ये मेन महत्त्वाचा मुद्दा असा असतो की डायरेक्ट वजन तर आपण बाळाचं वाढवू शकत नाही. तर मदरचं हेल्थ इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण जे काही करू शकतो त्याच्याने आपलं ऑटोमॅटिकली बाळाचं वजन वाढायला मदत होते. सर्वात महत्त्वाचं आहे की मेडिकल कंडिशन्सला कंट्रोल करणं. जसं की आपण म्हणतो की बीपी कंट्रोल झाला पाहिजे, हिमोग्लोबिन इम्प्रूव्ह झालं पाहिजे, शुगर्स कंट्रोलमध्ये आल्या पाहिजे. तर हे कंट्रोल केलं की ऑटोमॅटिक बाळाचं वजन वाढतं. याच्या व्यतिरिक्त रेस्ट प्रॉपर घेतली पाहिजे. लेफ्ट लॅटरल पोझिशन्समध्ये ॲटलीस्ट तुम्ही 6 to 8 आवर्सची रेस्ट तुम्हाला महत्त्वाची असते. ओव्हर एक्झर्शन टाळलं पाहिजे. आता मी नेहमी सांगतो पेशंटला, जे पेशंट खूप एक्सरसाइजेस करतात किंवा खूप वॉक करतात, ज्या शुगर्स तुम्ही स्वतः खाता, त्या जर तुमच्या शरीरानेच वापरल्या, तर बाळाला ऑटोमॅटिकली कमी पडतात आणि बाळाची वाढ होत नाही. तर ओव्हर एक्झर्शन टाळलं पाहिजे. याच्या व्यतिरिक्त ॲडिक्वेट स्लीप घेतली पाहिजे. 10-12 तासांची स्लीप महत्त्वाची आहे. याच्याशिवाय आता खाण्यापिण्यामध्ये काही पेशंट म्हणतात, की काय खाल्लं पाहिजे? तर त्याच्यामध्ये प्रोटीन रिच फूड असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये अंडी आली, दूध आणि दुधाचे पदार्थ आले, गूळ शेंगदाण्याचे लाडू आले, जसं की अजून आपण म्हणतो, की सोयाबीनच्या वड्या या महत्त्वाच्या ठरतात त्याच्यामध्ये. फॅट कंटेंटमध्ये तुम्ही तूप खाऊ शकता, ग्राउंडनट ऑइल खाऊ शकता किंवा ॲव्होकाडोसारखे फूड खाऊ शकता. याच्या व्यतिरिक्त मायक्रो न्यूट्रिशन सप्लिमेंटेशनही तेवढंच महत्त्वाचं आहे. आयर्नचं सप्लिमेंटेशन, कॅल्शियम सप्लिमेंटेशन, नंतर डॉक्टरांनी जर तुम्हाला काही मेडिसिन्स ॲड केलेले असतील, जसे की अर्जिनाइन ग्रॅन्युल्स आहेत किंवा एल-आर्जिनिन कंटेंट असणारे काही मेडिसिन्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही महत्त्वाच्या ठरतात तुमच्या बाळाचं वजन वाढवण्यासाठी. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही जंक फूड खात असाल तर ते कम्प्लिटली अव्हॉइड करा. शुगरी फूड असतील ते कम्प्लिटली अव्हॉइड करा आणि जर तुम्ही फास्टिंग टाळू शकलात तर 100% त्या टाळा. या सगळ्या गोष्टी कराल तर ऑटोमॅटिकली तुमचं बाळाचं वजन वाढेल.